मित्रांनो, आपल्याला कापूस असू दे, तूर असू दे, सोयाबीन असू दे, त्याचबरोबर इतर कोणत्याही भाजीपाल्यामध्ये औषध मारण्यासाठी आपल्याला HTP असू दे, त्याचद्वारे आपल्याला बॅटरी पंपाच्या साहाय्याने कशाने औषध मारताना आपल्याला वेळ जात असतो. त्याऐवजी आपण काय अशा प्रकारे बूमचा मित्रांनो वापर करू शकतो. तर आज आपल्यासोबत काय तर शक्तिमानचा या ठिकाणी बूम आहे. तर या बूमविषयी आपण मित्रांनो माहिती जाणून घेऊयात. तर आपल्यासोबत सर आहेत. नमस्कार सर. हा शक्तिमानचा रक्षक 200 लिटर हा शक्तिमानचा प्रोडक्ट आहे. यामध्ये तुम्हाला 20 फुटाचा म्हणजे 25 फुटाचा बूम मिळेल. ह्यामध्ये काय असेल की जो तुम्ही रेग्युलर स्प्रे यूज करताय किंवा HTP स्प्रे यूज करताय त्यापेक्षा हा कसा ॲडव्हान्स आहे. तर ह्यामध्ये काय आहे की बरेच शेतकरी कापूस सोयाबीन ह्या पिकासाठी यूज करतात. याला ट्रॅक्टरला मोठे जे व्हील मिळते सध्या मार्केटला ते यूज करून ह्याचा भरपूर शेतकरी यूज करायला लागलेत. त्यामुळे एक तर काय होतं की ज्यावेळेस सोयाबीन वगैरे तुमचं मोठं होतं त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये सापांचा वगैरे स्प्रे करणं प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी काय होतं की जायला लोक द्यायला लागलेत मध्ये. त्यासाठी आपण ॲडव्हान्स म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये हा मशीन लॉन्च केलेला आहे. यामध्ये तुम्हाला पुढचे जे मॉडेल मिळतील ते मॉडेल 200 लिटर हा मॉडेल आहे. 400 लिटरचा पण मिळेल आणि 600 लिटरचा पण मिळेल. 200 लिटरमध्ये फरक असा असेल की तुम्हाला 25 फुटाचा बूम मिळतोय, त्याऐवजी तुम्हाला 400 लिटरमध्ये 40 फुटाचा बूम मिळेल आणि 600 लिटरमध्ये पण सेम 40 फुटाचा वाढत जाईल तसं आपल्याला जास्त मिळेल. फक्त टँकची कॅपॅसिटी वाढेल 200 400 आणि 600 मध्ये आणि बूमची साईज सेम असेल. तर ह्यामध्ये काय आपल्याला करायचं ट्रॅक्टर याला आपल्याला म्हणजे किती HPचा हवा आहे. जर तुम्ही 200 लिटरचा घेताय तर तुम्हाला 18 HP अँड अबो ट्रॅक्टर चालेल. आणि जर तुम्ही 400 लिटर किंवा 600 लिटरचा घेताय तर 30 HPच्या पुढचा ट्रॅक्टर तुम्हाला लागेल. तर यामध्ये काय आहे की तुम्हाला 55 LPचा पंप कंपनी प्रोव्हाइड करते. याचा फायदा असा की समजा तुम्ही हे स्प्रे यूज करताय तर तुम्ही 16 नोझल यूज करताय तर तुमचा 16 लिटरचा डिस्चार्ज होतोय. जो बाकीचं जे पाणी उरतंय ते काय होतं की पंपच्या साहाय्याने जे 55 लिटर पाणी ओढले ते बाकीचं मध्ये पाणी प्रेशरनं सोडलं जातं. यामुळे फायदा असा होतो की तुमचं एक तर पावडर फॉर्म जर असेल तर खाली टँकला चिपकून नाही बसणार किंवा काही तरंगणारे जे लिक्विड असतील ते वर तरंगणार नाही. त्यामुळे काय होईल की तुमचा स्टार्टिंग टू एंडिंग म्हणजे जिथून सुरू केलंय आणि जिथं शेवट करताय तिथपर्यंत सगळा स्प्रे सेम असेल व्यवस्थित. हा ह्याच्या पाठीमागून काही तुम्हाला माहिती सांगतो. आपल्याला औषधाची देखील बचत होईल आणि एक समान स्प्रे होईल. त्याच्यानंतर काय ह्यामध्ये तुम्ही बघू शकता याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे. ह्याला तुम्ही म्हणजे 3 फुटापासून ते 6 फुटापर्यंत याचे ऍडजस्टेबल करू शकता. म्हणजे एकदम सोयाबीन पासून ते तुरीपर्यंत तुम्ही याचा यूज करू शकता. त्यानंतर ऊसामध्ये पण 6 फूट हाईट पर्यंत आपण ऍडजस्ट करू शकता. याला आपण स्लायडर दिलेला आहे. अच्छा. तर आपण ह्याचं जर प्राइस पाहिली ह्या बूमची तर आपल्याला किती प्राइस पाहायला मिळेल. तशी जर प्राइस पाहिली तर याची जी MRP आहे ती आहे 1,65,000 रुपये. पण आपण इथं एक्झिबिशन मध्ये 1,35,000 रुपयामध्ये ऑफर देतो. अच्छा. गव्हर्नमेंट सबसिडी वगैरे काय सबसिडीसाठी अप्रूव्ह आहेत. आपल्या शक्तिमानचा कुठलाही प्रोडक्ट घेतला तुम्ही तर गव्हर्नमेंट सबसिडी मिळू शकते. त्यामुळे फक्त आता आपल्याला 3 बूम तुम्ही सांगितलेले आहेत पुढचे, तर जसे ऑप्शनल आहेत ते शेतकऱ्याच्या म्हणजे गरजेनुसार आणि त्यांच्या आपण घेऊ शकतो. तर तुम्ही व्यवस्थित माहिती दिली आहे आपल्याला आणि शेतकऱ्यांना की कळलेलं आहे की कसं आपण स्प्रेसाठी ह्याचा वापर करू शकतो. तर माहिती दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. तर मित्रांनो, कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा. व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.